सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 810. का रे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, मिष्टान्नाची गोळी जीवेच्या घरी, मसक भरल्यावरी स्वादनेने. का रे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, मिष्टान्नाची गोळी जीवेच्या घरी, मसक भरल्यावरी स्वादनेने. आणि काही भोग आणि का इंद्रियाचे, नाहीसे साचे जवळी काही. आणि काही भोग आणि का इंद्रियाचे, नाहीसे साचे जवळी काही. रूपदृष्टी धाय पाहता पाहता, नघडे सर्वथा आणि तृष्णा. रूपदृष्टी धाय पाहता पाहता, नघडे सर्वथा आणि तृष्णा. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, दिवसवे तोटी करीतोषी. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, दिवसवे तोटी करतोषी. का रे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. अर्थ संसारिक मनुष्याला उद्देशून या अभंगात महाराज उपदेश करत आहेत. ते म्हणतात, अरे गाढवा, तू संसाराचा दास का होत आहेस? त्यामुळे तुला दुःखाचे डोंगर भोगावे लागतात. जिभेच्या शेंडावर मिष्टान्नाची गोळी समजते. एकदा पोट भरले म्हणजे स्वाद कळत नाही. त्याप्रमाणे एका इंद्रियाचा विषय दुसऱ्या इंद्रियांना भोगता येत नाही आणि सुखही मिळत नाही. सत्य गोष्ट अशी आहे की या हरीचे रूप दृष्टीने वारंवार पाहतात दृष्टी तृप्त होते व तिच्या ठिकाणी विषयाची तृष्णा अजिबात राहत नाही. अरे तू नाशिवंत देह आणि प्रपंच याच्या मोहाने देवापासून का दुरावला आहेस? पंढरीनाथ भगवान की जय. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 811. बैसोनी निच्छळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्रदाता. बैसोनी निच्छळ करी त्याचे ध्यान, देईन तो अन्न वस्त्रदाता. काय आम्हा करणे अधिक साचोनी, देव झाला ऋणी पुरविता. काय आम्हा करणे अधिक साचोनी, देव झाला ऋणी पुरविता. दयाळ मायाळ जाणे कळवळा, शरणागता लळा राखो जाणे. दयाळ मायाळ जाणे कळवळा, शरणागता लळा राखो जाणे. न लगे सांगणे मागणे तयाशी, जाणे इच्छा तयशी पुरवी त्याची. न लगे सांगणे मागणे तयाशी, जाणे इच्छा तयशी पुरवी त्याची. तुका म्हणेले ही अलंकार अंगी, विठ्ठल हा जगी तुची होशी. तुका म्हणेले ही अलंकार अंगी, विठ्ठल हा जगी तुची होशी. बैसोनी निच्छळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्रदाता. अर्थ संसारिक माणसाला उद्देशून याही अभंगात तुकाराम महाराज उपदेश करत आहेत. अरे तू निश्चल बसून त्या हरीचे ध्यान कर. तो मोठा उदार दाता आहे. तो तुला अन्न वस्त्र देईल. आम्हाला अधिक संचय करून काय करायचे आहे? सर्व काही पुरवणारा असा देव आमचा ऋणी झाला आहे. तो मोठा दयाळू मायाळू असून भक्ताची त्याला कळवळा येतो. जी कोणी शरण येतात त्याचे तो लाडही पुरवतो. त्या हरीला मुद्दाम काही सांगावे लागत नाही, काही मागावे लागत नाही, कारण त्याची जशी इच्छा आहे तशी तो समजून ते पूर्ण करतो. अरे यासाठी तू आपल्या वाचेवर विठ्ठलरूपी अलंकार घाल, म्हणजे तू स्वतःचे विठ्ठलरूप होशील. विठ्ठल
पंढरनाथ भगवान की जय। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।